रांजणगाव गणपती मंदिराच्या जवळ मोरया लंच होम या नावाने दादांचं रेस्टॉरंट आहे. एकंदरीत ते मागच्या काही 1 वर्षांपासून तिथं काम चालू आहे त्यांचं बऱ्यापैकी चांगलं. सेल्स वगैरे पण चांगलं आहे, पण फूड कॉस्ट वर्कआउट होत नव्हती. एकंदरीत किचनचं लेआउट वगैरे कसं असलं पाहिजे, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ते नवीन असल्यामुळे त्यांना त्याबद्दल काही आयडियाच नव्हती. मग त्या संदर्भात त्यांनी आज आपली व्हिजिट बुक केली होती. मग आपण डिटेलमध्ये सगळे किचन वगैरे फिरलो आणि चेक केलं की कुठं कुठं काय काय गोष्टी असल्या पाहिजे. त्यांचं ओपन किचन असल्यामुळे अजून त्यांचे त्रास जास्त वाढत होते. त्यांना क्लोज किचन करायला सांगितलं आपण. त्याच्यामध्ये मागच्या साईडला ते काही स्टोर रूम वगैरे आता वाढवतात. मग त्यासाठी कुठं कुठं किती किती जागा दिली पाहिजे, मोरीला किती जागा दिली पाहिजे, तंदूर आपण त्यांना करायला सांगितलं, कारण आता त्यांच्याकडे मेन्यूमध्ये तंदूर नव्हता. त्याच्यामुळे सेल्स त्यांचा कुठंतरी स्टक होत होता हे आपल्याला जाणवलं. आपण त्यांना नवीन तंदूर करायला सांगितलं, त्याचं लोकेशन, त्याचं एक अंदाजे प्राइसिंग आणि किती बाय कितीचं करायला पाहिजे ते आपण त्यांना सांगितलं. त्याच्यामुळे मेन्यूमध्ये आपण काय काय ॲडिशन करू शकतो, त्याची प्राइसिंग कशा असल्या पाहिजे याबद्दल पण आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं. व्हिडिओज कशा प्रकारे आपण बनवले पाहिजे, डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे. बाकी एकंदरीत वास्तू त्यांची चेक केली, काही वास्तूमध्ये चेंजेस होते, आपण त्यांना त्याबद्दल गाईड केलं की हे जे चेंजेस करून घ्या जेणेकरून त्यांना जे आता थोडे प्रॉब्लेम्स येतात तर ते नाही येणार. बाकी मग त्यांचे छोटे मोठे खूप सारे क्वेश्चन्स होते, त्याच्यामध्ये आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.